पुणे लोकसभेकरता रवींद्र धंगेकरांचं नाव समोर येताच वसंत मोरेंनी आता पोस्ट केली आहे। तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी, असं वसंत मोरे म्हणतात। काही झालं तरी पुणे लोकसभा लढण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। वसंत मोरे यांच्या भूमिकेमुळे पुण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। मोहोळ विरुद्ध धंगेकर विरुद्ध वसंत मोरे असा सामना होणार असल्याची चर्चा आहे। वसंत मोरे अपक्ष लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगतीये। पुणे लोकसभेकरता रवींद्र धंगेकर यांचं नाव समोर आल्यानंतर वसंत मोरे यांनी पोस्ट केलेली आहे। तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते ते बघतोच मी, असं म्हणत काही झालं तरी पुणे लोकसभा लढण्यावर वसंत मोरे ठाम आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।